तुझ्या 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 रूपाचं चांदण. थांबायचं आणि कोणाला घेऊन चाललायस? बसूला खिसात. हे बघ, दत्ता भाऊ आल्या बिगर तुला इथून जाऊ देणार नाही. आणि हे जे कोण पण आहे ते इथंच सोडायचं आणि निघायचं. कुणी मागे यायचं नाही. जमा केली नक्षत्राला. नक्षत्राला हे पण दत्ता भाऊ ना इथं झुडकू चल. कोणीनं मर्यादा पार करून लई मोठी चूक केली. गल्लीतली कुत्री भुंकायला लागली ना की पेकाट मोडावंच लागतंय. आई साहेब मागच्या दाराला बिकाडी घातली अण्णा. बरं आहेसा ना तुम्ही? होय होय. कले मगाशी माणसाली तवाच बोलायचं ना. दत्ता भाऊचा फोन बी बंद लागतोय. इथनं बाहेर कसं पडायचं ते बी कळणार झालंय. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ कुठे आहेत? अविनाशराव, अण्णा, अण्णा बरं आहे ना? तुला माहित असतील ना, तू असतोस त्यांच्या बरोबर. अव नाही ना, आम्ही बी त्याच जुळतो या. अण्णा हे मोबाईल ठेवलं होतं बाहेर. हा इकडे अण्णा तुमचा फोन घ्या. आहे सर फोन. कले ठीक आहे. ऐसा समज बरं आहे ना? हो उमेश, हा असतील नसतील तेवढी समधी पोरं हाताशी घे. होय. आज त्या भवानीचा निकाल आम्ही स्वतःच्या हातानेच लावणार आहोत. जा. होय. भवानीचा काय संबंध? हे समज भवानीनं केले? नाही नाही, त्यो हे नाही करायचा. मग दुसरं कोण आहे जे नक्षत्राच्या मुळावर उठले? घाल ते कपडे घाल. चामडी सोलटवल्या बिगर त्याचा माज नाही उतरायचा. अण्णा अण्णा कसे आहे? बरं. जास्त लागलं नाही ना? यार जास्त नाही, थोडं. मी आलो, काळजी करू नका. भवानी, दत्ताच्या घराची जो चौकट मोडल, दत्ता त्याची चांबडी काढल. त्याचा आज विषय संपवणार आहे. त्या अगोदर नक्षत्राला सोडवलं पाहिजे. तिला बी त्यानं उचललंय. तू नवं काळजी करूस. आम्ही लावले पोरांना कामाला. पोरांची गरज नाही, समजा माझ्यावर सोड. आधी त्या नक्षत्राला ओळखतो, मग त्या भवानीला चांगला सोलतो. जवळ म्या परत येत नाही तोवर या वाड्यात उंबरटा कोणी बी वाढायचा नाही. आता त्या नक्षत्राला उचलून नेलंय, मग आम्ही कशा पायी घरात बंदी बनून बसायचं?
बघा की तर आणि नेले उचलून तर नेऊ देत. तिनं काहीतरी बाहेर दिवे लावले असतील म्हणूनच घेऊन गेले असतील तिला. मी तर म्हणते अशा 56 पोरी मिळतील आपल्याला उमेदवार पदासाठी. अरे रेणुका काही काय बोलती का तू? इथे इशे काय आहे आणि तू उग त्या नक्षत्राच्या नावानं गा काढतीय. आई साहेब आपल्याला अंधार पडायच्या आधी नक्षत्राला हुडकायला लागेल. बातमी जास्त येळ दबून राहणार नाही. उग आपल्या नावाला गालबोट लागेल या प्रकरणात. भवानी म्हणजे नाल्याचं पाणी आहे आणि या जाधवांच्या नाल्याचा कचरा साफ कराया आम्हालाच तिथं जावं लागणार आहे. दत्ता तू नक्षत्राच्या मागे लाग. भवानीकडे आम्ही बघतो. तसं मी 10 वर्षांचा हिशेब चुकता करायची वेळ आता आलेलीच. आई साहेब तुमचा जीव धोक्यात नका घालू. जीवाची पर्वा भवानीनं करायला पाहिजे होती. वाघिणीनं शिकार करायची जरी सोडली तरी तिच्या अंगात अजून तेवढीच ताकद आहे. ते त्यासनी दाखवाया त्यांच्या परिसरात आम्हाला जावंच लागत. ताईसाहेब पोरांना गोळा केले. तुमचीच वाट बघते. चला आई साहेब नगानं जाऊ. काळजी करू नका. चला आई साहेब मी काय म्हणतो मी बी येतो तुमच्या संग. आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाहीये. तसं नाही साहेब पर सोबत असेल तर तेवढीच मदत होईल. चला अण्णा. भाऊ विषय गंभीर आहे. आपल्या निघावं लागेल. वस्तीच्या लोकांशी बोलू. त्यांनी बघितलं असेल. आता निवडणुकीचं खरं वारं वाहू लागलंय. थेट उमेदवारच उडवला राव. पण नेलं कुठं असेल नक्षत्राला? तुम्ही इथे आमच्या फायद्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. तुम्हाला इथला पत्ता कसा सापडला? तुझ्या बापामुळं. सदाच्या मागे आपण इथे पोचलो. मी हात जोडते. मला जाऊ द्या. मी तुमच्या मुलीसारखी आहे ना तुम्हाला. तुला सोडलं तर आमचं नुकसान कोण भरून देणार? आला तुझा बाप आम्हाला टोप्या घालून मुंबईतून पळाला. त्याला जाम शोधला सापडलाच नाही. पण याला इथं सापडला कोल्हापुरात. दारूमुळे लटकलीये तू. तुझा बाप आला होता माझ्या गुत्त्यावर. सगळ्यांना तुझा फोटो दाखवत फिरत होता. तेव्हा ट्यूब फेकली आणि गळाला मासा लागला. आणि शेठ बोलला वॉच ठेवा त्याच्यावर. आपण तेच केलं जे शेठ बोलला. तुझा बाप तुझ्या आईशीच्या घराकडे गेला होता तुला शोधत. आई तुम्हाला आई दिसली? तिला काही केलं नाही ना तुम्ही? सांगा ना. आई आणि अक्षराला काही केलं नाही ना तुम्ही? ठीक आहेत ना ते? अजून तरी आहे. पण तू जर शेठचं ऐकलं नाही ना तर तुझी आई आणि तुझ्या भावाचं काय काय होईल हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. नाही माझ्या आई आणि अक्षराला काय करू नका. मी हात जोडते तुमच्या पुढे. ए गप. डोक्याची मंडई करू नको. सांगितलं ना जिवंत आहेत ते अजून. तुझ्या बापावर लक्ष ठेवत होतो आणि तो तिकडे गेला म्हणून तुझं घर सापडलं. तू तर तिथं नव्हतेस. पण तुझा पत्ता तुझ्या आईमुळेच कळाला. बाबा इथे कसा पोहोचला? नाही माहित बाबा. कुणीतरी दिला असणार इकडचा पत्ता. मयूर मोरे
त्याने तर नसेल पाठवलं ना बाबाला. नाही, मला नाही वाटत. नाही तर तो मोरे सुद्धा आला असता इथं लॉय टपकवत. माणुसकीला लागलेली कीड आहे दोघं. एक तो मोरे आणि एक आपला बाबा. त्या दिवशी दत्ता भाऊ नसते तर आपली नक्षी त्या मोरेच्या तावडीतून वाचू शकली नसती. दत्तगुरूंनीच त्यांना पाठवलं म्हणून नक्षी पळू शकली. दत्तगुरु, माझी लेक जिथं कुठं असेल तिथं तिचं रक्षण करा. आई पण या बाबाचं काय करायचं आता? तो बाबू त्याला आपल्या घराकडे घेऊन जातोय. आपलं काय करायचं ठरलं ते माहिती आहे ना. चल लवकर, ते पोचायचे आता आपल्याला पोचायला पाहिजे. दत्ता भाऊ आले म्हणून नक्षत्रा पळाली मोरेच्या तावडीतून. दत्ता भाऊ आणि मोरे यांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन दिसतंय. शेठ, दत्ता भाऊ आणि कोणतरी इन्स्पेक्टर मोरे म्हणून आहे, त्यांच्याशी त्या पोरीचं डायरेक्ट कनेक्शन आहे. तू कुठं आहेस? मी कोल्हापुरात. तो दत्ताभाऊ म्हणजे फेमस प्रस्त आहे पाटीलवाडी. पाटीलवाडी? ठीक आहे, मी येतो लवकरच. तर पाटीलवाडी पर्यंतचा माग काढ. ठीक आहे शेठ. तू कुठं दिलं? आज ना उद्या सापडणारच होते. त्या मोरेला शोधण्याचा सॉलिड प्रयत्न केला आणि साला सापडला नाही. पण जेव्हा त्या दत्ता भाऊच्या घराकडे गेलो आणि बघितलं तेव्हा हे पोस्टर गावभर. शेठ, रावस फेमस झाली. काय मग सरपंच? तेव्हा लगेच शेठला फोन करून सांगितलं. शेठ बोलला असेल तिकडून असेल तशा अवस्थेत उचला तिला. पोस्टर लावून फेमस होण्याच्या नादात चूक केलीस तू. हा, अरे अजून तर खूप फेमस होणार आहे शिवाई. जेव्हा माझा हात तिच्या डोक्यावरून, तिच्या गालावरून आणि हिच्या अंगावरून फिरेल तेव्हा. या 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 ताई साहेब. पाटील वस्तीचं पाय जाधव वस्तीकडे वळलं म्हणायचं. हा, नक्षत्रा कुठे आहे? मला जाऊ द्या ना. माझ्या बाबांनी तुमच्याकडून पैसे घेतले तर त्यात माझी काय चूक आहे? तुम्ही त्यांच्याकडून घ्या ना पैसे. कुठून? ढगातून? म्हणजे तुझ्या आईशीनी गेम केला तुझ्या बापाचा. ढगात पोहोचवलाय त्याला. फुल फुटेज आहे आपल्याकडे. उगाच नाही भारीतल्या कॅमेरावाला मोबाईल घेतला. तुझ्या बापाच्या मर्डरचा पुरावा आहे याच्यात.
आता पैसे तू दे, नाहीतर तुला हो दया खाओ माझ्यावर. तुम्हाला वाटतं तसं मी नाही करू शकत काय? ए चबर चबर नको करू, तू फक्त कपडे घाल. ते उतरवायचे कसे ते मी बघतो. सदाने घेतलेले पैसे चक्रवाढ व्याज लावून वसूल करणार आहे आपण. घे घे हे घे, हे कपडे घे आणि तयार. हा नाही मी नाही घालू शकत हे, मला जाऊ दे, मी पाय पडते तुमच्या. पाय नाही पाय नाही पाय तू पाहिजे. किसकिस नको करू ना, नको करू. शिवा, इथं जे काय होईल त्याची पूर्ण फिल्म पाहिजे. टेन्शन नाही शेठ, मोबाईल रेडी आहे आपला. भारीतला कॅमेरावाला फोन, सगळे एकदम क्लिअर. औषध मी पाय पडते हो तुमच्या, मी हात जोडते, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला ऐक ना, मग घाल ना तो ड्रेस, नाहीतर सगळं असं सुरुवात करावं. नको, हा ड्रेस घाल. हा शिवा चल, अंतरून घाल, घाल अंतरून, चल. नको ना हो शेट, ऐकायला माझं नको ना, मला जाऊ दे ना. पळायची हाऊस आहे ना तुला, आता बघतो कुठे पळते. आज तू आणि आपण बघू कोण येतंय मध्ये. अरे फुकणीच्यान्नो, थोबाड उघडा की, कसानं भरल्यात तोंडात. या पाटील वस्तीत लोक बंदुका घेऊन घुसतात आणि तुम्ही डोळे उघड ठेवून झोपला होता का? अरे काळीच विकून खाल्लं काय? बोल की, हा तुमच्या त्या पुंगी आवडल्या दत्ता भाऊ संघ असताना व तरी बी तंतरली व्हाय. भाऊ आम्ही गेलतो थांबवाया, पर पर बर काय बेदरली? अरे तू आहे तुमच्या जिंदगीवर, इथं कुणी पाहिलं का त्याला घेऊन जाताना? अरे बोला की, अरे कुणाला माहित असेल तर सांगा की, सांगा की. भाऊ या दिशेला नेलं, टेम्पो होता त्यात भरून नेलं. चल शंकरा. आवाजाची पातळी खाली ठेवून बोलायचं. इथं आमच्या वस्तीत येऊन आम्हाला धमकी देत आहे? निस्ती धमकी नाही, अजून बरंच काही करू शकतो आम्ही. नक्षत्राच्या केसाला बी धक्का लागला तर नाही तुझा बाजार उठवला ना, तर नावाची महेश्वरी पाटील नाही. अरे बोल, नक्षत्राला कुठे ठेवलंयस? आपल्याला नाही माहित. माहित असतं तरी बी तुम्हाला सांगितलं नसतं. पाठीत वार करणं रक्तातच आहे तुमच्या. अरे हिम्मत असन तर निवडणूक तोंडावर जिंकून दाखव. ही असली उचला उचलूची कामं करायची गरज काय आहे? तुझ्या माणसांनी घरात घुसून आमच्यावर बंदुका रोखल्यात. ओ प्रतापराव, आमची समधी पोरं तुम्हाला ठाव खायती. कोण होता फक्त सांगा. हिथं हिथं तुमच्या समोरच त्याला गाडतो. ही नाटकं आमच्या समोर नाही करायची. नक्षत्राला दे आणि विषय संपव. आता काय तिला नव्यानं तयार करू होय? आपल्याला नाही ठाव कुठं आहे ती. भवानी, वाकड्यात जाणं लई महागत पडेल तुला. पाटील आणि जाधवांमध्ये झालेला तर तू मोडीत काढलायस, तेव्हा आता आम्ही बी गप नाही बसणार. हो ताई साहेब, तह आम्ही नाही, तुम्ही मोडीत काढलाय.
इथं इथं आमच्या वस्तीत येऊन आमच्यावर हात उगारलाय तुम्ही, याची लय मोठी किंमत मोजावी लागल तुम्हासनी. आता वैराची ठिणगी पडली या. नक्षत्र जर का घरी परतली नाही तर वनवा पेटवू, ध्यानात ठेवायचं. भवानी मी गप बसणार नाही. येळ आलं की कळलंच. आम्हाला नक्षत्र हवी. चालू करा काम. वसुलीला वेळ नका घालू आता. ड्रेस बदल ना. नाही, मी नाही करणार. शेठ माझाला हिला असं सगळ्या गावातून फिरूयात का? कळू देत लोकांना हिचं हे खरं रूप. नको. हे बघ शिवा, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आपल्याला हिच्याकडून सदाने घेतलेल्या पैशाचा व्यवहार पूर्ण करायचा, तो पण सूत समेत. चालतंय की. येताना घाल ना कपडे. नाही नाही. चायची तर दत्ता भाऊ, इथं तर 2 रस्ते दिसत आहेत. आता काय करायचं? शंकर्या उतर, म्हणजे टेम्पोने बियोच रस्ता धरला असणार आहे. शंकर्या चल लवकर. हा लांब राहा, जवळ येऊ नका माझ्या. सोडा मला. ओरड, अजून ओरड. आज तुला वाचवायला कोणीही येणार नाही. आज शिकारीला राडाच होणार आहे, राडा. ओ असं नका करू. ती काय चूक केली आहे? गरीबाच्या घरात जन्माला आलीस आणि तोही हा गोरा रंग घेऊन. हीच तुझी चूक आहे. शिवा, उचल पाक. नाही नाटक झालं तुझी. नाटक टाकली नुसती. चल पुण्याला नाही ते. दत्ता भाऊ, इथं कुठेतरी आजूबाजूला असणार आहे. शंकर्या, उगाच डोक्याचं भुसकाट करू नकस. इथं कुठं काय दिसतंय तुला? दत्ता भाऊ, ही कशा पायी आली इथं? ते नक्षत्र तिला घेऊन गेलेत. कुठं? ते तिकडे एक जुना पडका बंगला आहे, तिकडं गेला टेम्पो. दत्ता भाऊ, ही सांगते म्हणजे नक्कीच काहीतरी गॅटमॅट आहे. नाही हो, मी खरंच सांगते. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय तिला घेऊन जाताना. तिच्या जीवाला धोका आहे दत्ता भाऊ. पुढं कुठं? तुम्ही या रस्त्याने जाऊ नका, या कच्च्या रस्त्यानेच पुढे जावा. तिकडे शेवटी एक जुना पडका बंगला आहे, त्याला मोठं लोखंडी गेट आहे. त्याच बंगल्यात ठेवलंय नक्षत्राला. आत गेल्यावर जो पहिला दरवाजा दिसेल त्याच खोलीत आहे नक्षत्रा. तू आणि भवानीने लपवलंय ना तिला, आणि तिकडे सापळा रचला असणार, म्हणून आम्हाला तिकडे धाडते होय? अहो नाही दादा, मी खरंच सांगते. अहो वाचवा तिला, विनंती करते तुम्हाला. ए बाय, जा. आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही आहे.
अहो पण जा म्हणलं ना व. दत्ता भाऊ लय मोठा डाव रचलेला दिसतोय. आपल्याला सावध राहायला हवं. या अशा विरोधी पक्षावर विश्वास ठेवणं मागात पडेल आपल्याला. नाटक करू का? नाटक करते नुसती. चल कोणी येणार नाही त्या. शंकर्या, विद्याताईंनी सांगितलेला येऊस तो पडका बंगला. दत्ता भाऊ मला अजून बी थोडी गडबड वाटते. गडबड झाली तरी चालेल, तर त्या पोरीला वाचवणं लय महत्वाचं आहे. चल. समजा रिकाम आहे, वर बी रिकाम आहे. मी म्हणलं ना व, त्या इद्या रिक्षावर नका ठेवू. उगा रिक्षा फिरत बसली इथं नक्षत्राचा न बी नाही आहे. इथंच होती. तुम्हाला कसं माहित? दत्ता साहेब मला वाचवा, रेष ओढत आहे. दत्ता साहेब मला वाचवा, रेष ओढत आहे. रेष ओढत आहे म्हणजे पहिल्यांदा तिला इथंच दाबून ठेवलं होतं. आता इथनं दुसरीकडे कुठेतरी हलवलंय आणि तिनं येऊ आपल्यासाठी पुरावा सोडलाय. याला ना लिहलंय. बघू. होय, तेलाचाच वास आहे. पण दत्ता भाऊ इथं रेष कुठं दिसेना. इथंच कुठेतरी असणार आहे. कुठं दिसेना रेष. बाहेरून कडी घाला आणि लक्ष ठेवा पोरीवर. हे पार्सल आपल्याला दुसरीकडे घेऊन जायचंय आणि सावध राहा. चला. दुसरीकडे घेऊन जाणार आहेत मला? नाही, मला इथे काहीतरी पुरावा सोडावा लागेल. माझी खात्री आहे दत्ता साहेब शोधतील मला. दत्तासाहेब, तुम्ही येईपर्यंत उशीर झाला असेल, तरी तुम्ही याल माहिती आहे मला. म्हणून हे तुमच्यासाठी.
ए चलोट जायचंय कुठे पवार बंद कर चलोट नको सोडा मला मला जाऊ दे हो ले पैसा आता अजून व्याज लागणार नाही शेडो नाही नको शेड सोडा मला बोलो तुझ्या दत्ताला शंकर्या नक्षत्राचा आवाज आतमध्ये आला मी बी आवाज ऐकला इथंच असणार कुठेतरी याला चिवण बी तेच सांगतात मी पुढे जातो आणि त्यांना विचलित करतो म्हणजे हा आत घुसणं सोपं पडेल शेड सोडा हा तुझा गोरा रंग तुझ्या बापाने दाखवला तर जाम चिकनी आहे तू आजचं हे काम झालं ना ते सगळे पैसे तुझे हा मग नंतर परत मी सांगेन तेव्हा यायचं हा आता मीच तुझा दत्ता आहे जाऊ द्या ए कोण आहे तू आणि इकडे काय करते तुम्हाला भेटायला सोडा तुमची आठवण काढते ए माझी आई कधी ढगात गेली आहे मग आता तिकडेच जाऊन भेट त्यांना इतकं काम उरकलं आता आता इथे संपवायचा जाऊ द्या मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला जाऊ द्या शेठ दत्ता दत्ता साहेब वाचवा मला हा ना दत्ता मग सोडू नका बघे दत्ता भाऊ सोडू नको ऐक माझं मी काय बोलतो थांब 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 दत्ता भाऊ थांब वेळेत नसता आला तर माझं आभार प्रदर्शन नंतर
त्या आधी रंगाचं बघ, चेहरा बघ तुझा. जा आतमध्ये जा लवकर. जा जा जा. माझ्या घरात घुसतो हा? माझ्या घरात घुसतो, माझ्या घरात माझ्या आईवर बंदूक ताणतोस. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, दत्ता तुम्ही व्हा पुढे, मी नक्षत्राला घेऊन येतो. हा तुम्ही व्हा पुढे. नाही शंकर्या, ती पोरगी माझी जबाबदारी आहे. माझ्या डोळ्यात देखत मी तिला इथनं घेऊन जाणार आहे. तू याला घेऊन जा. दत्ता भाऊ नक्षत्रात खऱ्या रूपात दिसली तर गडबड व्हायची. नक्षत्रा, नक्षत्रा चल, घरला जायचंय. नाही नका घाबरू, ये बाय. त्यांची विल्हेवाट लावली. नाही दत्ता साहेब, मी नाही येणार. मला मला भीती वाटते. हा ग पार मारून मारून बेशुद्ध पाडलंय त्यास. त्यातलं एक बी तुझ्या वाटेला येणार नाही आता. चल. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, बाहेर ये. पाया नका पडूस. मी जर आज तिथे वेळेवर आला नसता तर कदाचित त्याने त्या माणसाला सोलवटणार येऊ दत्ता, ते बी तुझ्या मोर. समद्यांच्या समोर आणि भर वस्तीत. शेट, लय उडते ती म्हातारी. तिच्या समध्या गोवऱ्या मशनातच घालतो. तुम्ही फक्त हुकूम सोडा. समध्या पाटलासनी कापून देवीला अभिषेक चढवू आपण. आधी त्या दत्ताचा काटा काढायचा, मग त्या महेश्वरीचा. महेश्वरीची समधी ताकद या दत्तामध्ये. एकदा का त्याचा विषय येड की मग पाटील खानदान येड. अहो शेठ, तुम्ही बोला की. आत्ता समध्या पोरासनी घेऊन जातो. दत्ताला बी सपिवतो. ए, मी काय मूर्ख आहे का शांत बसायला? हा, दत्ताला जर मारायचं असेल त्याच्या पोटात शिरावं लागल. याला फक्त एक माणूस पाहिजे जो दत्ताच्या घरात घुसून त्याला संपवल.
म्या करीन हे काम. ज्योती दत्ताला मारणं इतकं सोपं नाही. घर पाहिलं नव त्याचं? हा? मला एक संधी तर देऊन बघा. मागल्या येड्याला दिली होती ना संधी. काय झालं? चोरीच्या नावाखाली बाहेर काढली तुला. अहो भवानी साहेब, या येला तयारीनिशी जाईन आणि काम पूर्ण करूनच ये. आईचीन घेऊन सांगते साहेब, या येला तुम्हाला तक्रारीचं एक बी संधी देणार नाही. फक्त तुम्हाला माझी एक मदत करावी लागेल. कसली मदत? दत्त भाऊची चिता जळत असेल तर नक्षत्राची बी चित्ता जळली पाहिजे. लई इच्छा आहे. स्वप्न बघू नका उगा. शेठ, तो माणूस गावला. नक्षत्राला घेऊन जाणारा तो माणूस गावला. कोण आहे त्यो? येऊच होता आरामखोर. चले नाकरगड. रगड नाक नाही तर आई साहेब, येणच त्या माणसाला पाठवला होता. आणि याच्याच इशाऱ्यावर नक्षत्राला गायब करून तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. चले माफी माग. आमच्या आई साहेबांना जेव नडल, दत्ता त्याला उभा आडवा तिरका तोडल. बोरा डोळं वर करून बघायचं नाही तिकडं. मोरवायचं आणि माफी मागायची. नाही मागणार माफी. नाही मागणार. कारण हिला विकत घेतलंय मी. ठेवलंय मी हिला. आपण नाही माफी मागणार हिची. अरे बाप, हे तर लईच वाढीव प्रकरण झाले की. यो पोस्टर कडे बोट दाखवतोय खरा, पण तिकडं तर 2 फोटो आहेत. नक्की बोलतोय कोणाबद्दल? हे सोबाडावर ताई साहेबांबद्दल बोलतोय तू. अरे हाट. आपल्याला नाही फरक पडत. पैसे दिले तिला आपण विकत घ्यायला. ही फालतू आहे. ही सगळ्यांना फसवते. विकत घेतले मी हिला. उकडा मागलाय.
अच्छा तर आज याला इथंच काढणार. माझ्या आईला जेवण नाडला दत्तानं त्याला उबाडवा तिरका तोडला. आपल्या आईसाहेबांसंग बोलतोय याचं भान ठेवायला पाहिजे होतं. वर्ष गेली 10 वर्ष पाटील वस्तीत रक्ताचा थेंबी सांडून दिला नव्हता आम्ही. आज या भवानीपायी आमच्या पाटील वस्तीतलं वातावरणच नाचलंय. आढळण्याचा गेला गाडा आणि वाटेवरची शेतकडा म्हणायची वेळ आली. इन्स्पेक्टर, काय बी झालं तरी भवानीवर कारवाई व्हायलाच पाहिजे बघा. कारवाई तर होणार आणि कडकडीत होणार. त्याआधी जरा कडकडीत चहा भेटला असता तर काय घसा चांगला शेकला असता. नाहीये का? हरकत नाही. ते काय सांगलीत पाहुणचार चांगला असतो म्हणून मी फक्त म्हटलं. नाव कोणाला विचारतो रे? अहो, जो मेला आहे त्याचं नाव विचारतोय. माहित नाही. माहित नाही? नाव जरा वेगळंच आहे. माहित नाही. तरी पण मारलं त्याला.